यानंतर आपण पाहत आहोत एक टिपिकल हायड्रॉलिक सिस्टम. एक असंच साधं उदाहरण आहे हायड्रॉलिक सिस्टम कसं राहते आणि काय काम करते. तर तुम्ही यात पाहू शकता एक खाली एक कंटेनर आहे ज्यात ऑइल आहे, त्याला आपण रिझर्वायर असं म्हणू. हा ऑइल रिझर्वायरमधून या फिल्टरमध्ये फिल्टर होऊन पंपकडे जातो आणि या पंपमधून परत फिल्टर आहे, इथे वॉल आहे आणि हा ॲक्च्युएटर आहे. तर तुम्ही पाहू शकता ऑइल फिल्टरमध्ये जाते, त्यानंतर पंपमध्ये त्याचे प्रेशर वाढून ते पुढे सिस्टमला पाठवते आणि वॉलद्वारे आपण आपल्या जे पुढे ॲक्च्युएटरचं किंवा सिलेंडरचं आहे त्याचे आपण वॉलद्वारे डायरेक्शन किंवा फ्लो चेंज करू शकतो. आणि हा पी आर बी दिलेला आहे, प्रेशर रिलीफ वॉल्व. जर समजा आपल्या सिस्टमची रिक्वायरमेंट 10 पास्कल आहे तर त्याच्यापेक्षा जास्त प्रेशर झालं तर या पी आर बीने आपला ऑइल परत रिझर्वायरला जाईल. तर अशा प्रकारे एक सिंपल हायड्रॉलिक सिस्टम आहे. पुढे आपण पाहणार आहे की या प्रत्येकाचे फंक्शन्स कसे आहेत, पंपचं काय काम आहे, प्रेशर रिलीफ वॉल्वचं पी आर बीचं काय काम आहे, ॲक्च्युएटरचं काय काम आहे, ते आपण पुढे पाहणार आहोत. तर आता आपण पाहिलं एक टिपिकल हायड्रॉलिक सिस्टमची फ्लो डायग्राम पाहिली आपण. त्यानंतर आता आपण हायड्रॉलिक सिस्टममध्ये वेगवेगळे असलेले पार्ट्स त्यांची माहिती करून घेऊ, त्यांचे फंक्शन काय ते जाणून घेऊया. तर इथे आहे सर्वात अगोदर हायड्रॉलिक फ्लूइड, अ नॉन कॉम्प्रेसिबल फ्लूइड दॅट ट्रान्समिट पॉवर. मिनरल बेस्ड हायड्रॉलिक ऑइल्स आर द मोस्ट कॉमन टाईप. म्हणजे काय, आपण जे फ्लूइड वापरतो ते नॉन कॉम्प्रेसिबल पाहिजे. नॉन कॉम्प्रेसिबल म्हणजे काय, जर समजा आपण त्या ऑइलला प्रेशर देत आहे तर तो दबला नाही पाहिजे. तर असं झालं तर काय होईल, आपण आपल्याला जे पॉवर ट्रान्समिट करायचं आहे किंवा एनर्जी ट्रान्सफर करायचं आहे तो आपला लॉस होईल. त्यामुळे जनरली प्रॅक्टिकली जर पाहिलं तर मोस्ट ऑफ दी फ्लुइड्स हे जास्तीत जास्त जे द्रव आहेत ते सगळे इनकॉम्प्रेसिबलच आहेत. सॉरी, कॉम्प्रेसिबल आहेत, पण आपण आयडियली त्यांना इनकॉम्प्रेसिबल असं समजतो. त्यानंतर आहे रिझर्वायरचं काम आहे जे आपल्या सिस्टमला लागणारं ऑइल आहे ते पुरवणं आणि जास्तीचं ऑइल साठवून ठेवणं, स्टोर द हायड्रॉलिक फ्लुइड. त्यानंतर ऑइल फिल्टरचं काम आहे जे आपल्या सिस्टममध्ये डस्ट पार्टिकल्स आहेत त्यांना बाजूला काढून आपल्या सिस्टमला खराब होण्यापासून वाचवणं. त्यानंतर आहे प्रेशर रिलीफ वॉल्व, म्हणजे थोडक्यात पी आर बी म्हणजे काय, आपल्या सिस्टममध्ये आपण हायड्रॉलिक ऑइल जे मेनली हायड्रॉलिक प्रेशरवर काम करत आहे. समजा आपण एका सिस्टमवर काम करत आहे आणि आपण खूप जास्त प्रेशर दिला आणि आपला जो ऑपरेटर आहे तिथं थांबलेला आहे, तर काय होईल, खूप जास्त प्रेशर दिल्याने काय होईल, तो होस फाटेल आणि ते ऑइल त्या ऑपरेटरला इजा करू शकते किंवा आपल्या सिस्टमला डॅमेज करू शकते. तर आपल्याला माहिती आहे की आपल्या सिस्टमला मॅक्झिमम प्रेशर किती पाहिजे, तर ते आपण पी आर बीने सेट करतो. एक सेफ प्रेशर आपण त्या सिस्टममध्ये सेट करतो. त्याने काय होईल, समजा आपलं मॅक्झिमम प्रेशर आहे सिस्टमचं 100 पास्कल आणि जर आपल्या सिस्टममध्ये 101 किंवा 105 पास्कल जर तयार झालं तर हे पी आर बी काय करेल, तो जो प्रेशराइज्ड ऑइल आहे त्याला परत रिझर्वायरकडे पाठवेल. असं केल्याने काय होईल, आपल्या सिस्टमची प्रेशर डाऊन होऊन जाईल आणि आपला सिस्टम आणि जो ऑपरेटर आहे ते दोन्ही सेफ राहतील. नेक्स्ट आहे हायड्रॉलिक पंप. हायड्रॉलिक पंपचं काम आहे मेकॅनिकल पॉवर इंटू हायड्रॉलिक पॉवरमध्ये कन्वर्ट करणं. म्हणजे काय, आता आपण जनरली आपले जे पंप आहेत ते 2 टाईपचे, एक्सटर्नल गिअर पंप आणि इंटरनल गिअर पंप. आपण एक्सटर्नल गिअर पंपच्याद्वारे कसं काम होतं ते पाहूया. इथे तुम्हाला 2 गिअर दिसत असतील. तर हा एक एक्सटर्नल टाईपचा गिअर आहे. तर यामध्ये आपला एक ड्रायव्हर असेल आणि एक ड्रिव्हन. म्हणजे काय, एकाला आपण ड्राईव्ह करत आहे मोटरने किंवा बेल्टच्या सहाय्याने या गिअरला आपण ड्राईव्ह करत आहे, गोल फिरवत आहे. आणि हा दुसरा, याच्यामुळे जो मेश आहे दुसरा गिअर, त्या वरच्या ड्रायव्हर गिअरमुळे हा खालचा ड्रिव्हन गिअर फिरत आहे. तर या ठिकाणी आपण याला मेकॅनिकल पॉवर दिलेला आहे, याला शाफ्टद्वारे किंवा मोटरद्वारे आपण फिरवत आहे. त्याचा वापर करून आपण इकडून जो येणारा ऑइल आहे
आपल्या ज्या गिअरच्या टीथमध्ये पॉकेट राहतात त्या पॉकेटमध्ये ऑइल कॉम्प्रेस होऊन दाबून त्याचा प्रेशर वाढवला जातो. अशा प्रकारे आपण मेकॅनिकल वर्कचं हायड्रॉलिक प्रेशरमध्ये कन्वर्ट करतो, हायड्रॉलिक पॉवरमध्ये कन्वर्ट करतो. तुम्ही इथं पाहत असाल की ऑइल इथे एंटर करत आहे. त्यानंतर इथे टीथमध्ये हा जे गिअर टीथ राहतात त्या पॉकेटमध्ये ऑइल फसते आणि दुसरा ऑइलसुद्धा दुसऱ्या गिअरचा टीथ जेव्हा त्या गिअरवर दाब देतो तेव्हा तो ऑइल प्रेशराईज होतो आणि तो प्रेशराईज झालेला आपल्या पुढे सिस्टमला जाते किंवा ॲक्च्युएटरला जाते. एक्सटर्नल गिअरमध्ये दोन्ही गिअरचे दात जे आहेत ते बाहेरच्या साईडला आहेत. त्याच्या उलट इंटरनल गिअरमध्ये काय आपला हा एक मध्ये स्पर गिअर आहे आणि बाहेरच्या साईडने रिंग गिअर म्हणजे काय ज्याचे दाता आतल्या साईडला आहे तर तो इंटरनल गिअर. यामध्ये पण सेम वर्किंग आहे. आपलं ऑइल एका साईडने येत आहे आणि ते जे दाता आहेत आपल्या गिअरचे त्या दातामध्ये ऑइल आल्यानंतर दुसऱ्या गिअरच्या दातामुळे त्याच्यावर दाब पडतो आणि त्याचे प्रेशर वाढून तो प्रेशराईज ऑइल आपण पुढे सिस्टमला पाठवतो. तर असे आपण जनरली 2 टाईपचे पंप वापरतो, एक एक्सटर्नल गिअर पंप आणि दुसरा इंटरनल गिअर पंप. नेक्स्ट आहे हायड्रॉलिक सिलेंडर किंवा ॲक्च्युएटर. हायड्रॉलिक फ्लुइड प्रेशर इट कन्वर्ट्स हायड्रॉलिक फ्लुइड प्रेशर इंटू लिनियर मशीन सच एज लिफ्टिंग और पुशिंग. म्हणजे काय, हे जे आपले हायड्रॉलिक सिस्टम आहे हे आपल्या सगळ्यात शेवटचं पार्ट आहे. याच्याद्वारेच आपल्याला आउटपुट भेटते. जे आपण हायड्रॉलिक ऑइल प्रेशरने इनपुट देत आहे त्याद्वारे आपल्याला काही काम करून घ्यायचं आहे. ते काम आपल्याला ॲक्च्युएटर्स किंवा हायड्रॉलिक सिलेंडरने भेटते. तर तुम्ही इथे पाहू शकता 2 टाईपचे ॲक्च्युएटर्स आहेत किंवा हायड्रॉलिक सिलेंडर आहे. हा पहिला जो आहे आपला ॲक्च्युएटर तो आहे सिंगल ॲक्टिंग सिलेंडर. आणि जी दुसरी आपल्याला फिगर दिसत आहे ती आहे डबल ॲक्टिंग. सिंगल ॲक्टिंग मध्ये काय होतं आहे आपल्या जो तुम्ही इथे पाहू शकता एक पिस्टन आहे, स्प्रिंग आहे आणि हा स्टीम रॉड आहे. तर ऑइल प्रेशरने आपण या स्टीम रॉडला पुश करतो पुढे. ऑइल प्रेशरने आपण फक्त याला पुढे ढकलत आहे. तो परत येण्यासाठी आपण इथे स्प्रिंग दिलेला आहे. म्हणजे काय, आपण जो ऑइल प्रेशर आहे फक्त एकाच डायरेक्शनला मूव्ह करण्यासाठी वापरत आहे. तर त्याला जेव्हा वापस यायचं आहे तेव्हा आपण हा स्प्रिंग फोर्स वापरत आहे. त्याऐवजी डबल ॲक्टिंगमध्ये काय होतं आहे, दोन्ही बाजूने आपण ऑइल प्रेशर देऊ शकतो आणि दोन्हीकडून काम करू शकतो. जसं की समजा मला डबल ॲक्टिंगमध्ये काय होतं आहे आपलं, जेव्हा आपण या साईडने प्रेशर देतो तेव्हा आपला जो पिस्टन आहे किंवा एक्सटेन्शन रॉड आहे तो या साईडला मूव्ह होत आहे. पण जेव्हा आपण रिटर्न स्ट्रोक पाहिजे असते म्हणजे परत आपल्याला डाव्या बाजूला पाहिजे तेव्हा आपण पिस्टनच्या उजव्या बाजूला प्रेशर देतो तेव्हा आपला पिस्टन लेफ्ट साईडला मूव्ह होईल म्हणजे डाव्या साईडला पाहिजे. तर अशा प्रकारे दोन्ही बाजूने आपण या हायड्रॉलिक सिलेंडरने काम करून घेऊ शकतो. त्याच्यामुळे याला डबल ॲक्टिंग सिलेंडर असे म्हणतो. नेक्स्ट आहे नॉन रिटर्न वॉल. नॉन रिटर्न वॉलला चेक वॉल असेही म्हणतात. याचं काम काय, जे आपलं हायड्रॉलिक सिस्टम आहे त्या हायड्रॉलिक सिस्टममध्ये आपलं जे ऑइल फ्लो होत आहे त्याला एकाच दिशेने जाऊ देणे, दुसऱ्या दिशेने हा वॉल जो आहे फ्लुइडला येऊ देत नाही. म्हणजे काय, आता या फिगरमध्ये आपण पाहू शकता हे एक बेस. तर आपण पाहू शकता हे नॉन रिटर्न वॉलची बॉडी आहे. आपला वॉल सीट आहे आणि इथे पाहू शकता हे स्प्रिंग्स. जेव्हा आपले ऑइल आपण या साईडने प्रेशराईज ऑइल पाठवू तेव्हा हा ऑइल आपलं वॉल सीट जे आहे ते स्प्रिंगच्या जे ताकद आहे त्याच्या अगेन्स्ट काम करून त्या स्प्रिंगला दाबते आणि मग आपलं ऑइल या दिशेने म्हणजे डावीकडून उजवीकडे फ्लो होते. पण जेव्हा ऑइल समजा उजवीकडून डावी साईडला येण्याचा प्रयत्न करते तेव्हा या स्प्रिंगच्या ताकदामुळे हे जे वॉल सीट आहे
या ठिकाणी बंद करून टाकते. हा जो पोर्ट आहे हा बंद करून टाकते, त्यामुळे ऑइल उजवीकडून डावीकडे येऊ शकत नाही. तर हे काम आहे आपल्या नॉन रिटर्न वॉल्वचं. त्यानंतर आहे फ्लो कंट्रोल वॉल्व. फ्लो कंट्रोल वॉल्व म्हणजे काय, आपला जो हायड्रॉलिक ऑइल आहे त्या ऑइलची जी फ्लो आहे त्याला कंट्रोल करणे. फ्लो कंट्रोल करणे म्हणजे थोडक्यात समजा आपल्याला आपण एका हायड्रॉलिक सिस्टमने एखादी कार लिफ्ट करत आहे किंवा एखादं वजन लिफ्ट करत आहे, तर आपण ऑइलचा फ्लो कमी दिला तर आपला जो वजन आहे तो हळूहळू वर सरकेल. समजा आपण ऑइलचा फ्लो जास्त दिला तर त्या पृष्ठभागावर प्रेशर जास्त लागेल आणि मग आपला जो ऑब्जेक्ट आहे किंवा वजन आहे ते फास्ट म्हणजे जलद गतीने वर उचललं जाईल. तर ते आपल्याला काम जलद करायचं किंवा कमी जलद करायचं, सावकाश करायचं, त्यानुसार आपण ऑइलचं फ्लो कंट्रोल करतो. त्यासाठी आपण एक ऑइल फ्लो कंट्रोल वॉल्व वापरतो. तर तुम्ही पाहू शकता एक हे निडल दिसत आहे आपल्याला. याला आपण खाली करून हा जो ऑइलचा फ्लो आहे बी कडून ए कडे जाण्याचा, तो जो रस्ता आहे तो आपण कमी करू शकतो. त्याने काय होईल, आपला ऑइल कमी फ्लो होईल बी कडून ए कडे. समजा आपल्याला जास्त ऑइल पाहिजे असेल तर हा आपण वरती लिफ्ट करू, त्याने काय होईल, हा पोर्ट पूर्णपणे खुला होऊन जाईल आणि जो बी कडून येणारा ऑइल तो मोठ्या फ्लोने ए कडे जाईल. तर अशा प्रकारे फ्लो कंट्रोल वॉल्वचं काम असतं. जर आपण पाहिलाच की हायड्रॉलिक सिस्टममध्ये पास्कल्स लॉ समजून घेतला, त्यानंतर त्याचं ॲप्लिकेशन म्हणजेच फोर्स मल्टिप्लिकेशन जाणून घेतलं, त्यानंतर एक टिपिकल हायड्रॉलिक सिस्टमचा आपण फ्लो डायग्राम पाहिला आणि त्यात असणारे वेगवेगळ्या पार्टची माहिती करून घेतली, त्यांचं काम काय ते जाणून घेतलं. तर आपण पुढच्या ह्याच्यात न्यूमॅटिक सिस्टम पाहूया. धन्यवाद.